तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती. जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित. आम्ही नेहमीच तुमच्या सोबत. सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट. जळगाव जामोद नगर परिषदेत समाजवादी पक्षाचा ऐतिहासिक विजय, पहिल्यांदाच फडकला झेंडा. जळगाव जामोद नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 चा निकाल शहराच्या राजकारणात मोठा बदल घडवणारा ठरला आहे. या निवडणुकीत समाजवादी पार्टीचे उमेदवार सय्यद नफीस यांनी प्रचंड बहुमताने विजय मिळवत नगर परिषदेत आपले वर्चस्व सिद्ध केले. या निकालामुळे जळगाव जामोद नगर परिषदेत पहिल्यांदाच समाजवादी पार्टीचा झेंडा फडकला असून शहरात राजकीय इतिहास घडल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. या विजयामागे समाजवादी पार्टीच्या संघटनात्मक ताकदीसह अनेक वर्षांची सातत्यपूर्ण मेहनत असल्याचे बोलले जात आहे. विशेषतः समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव लियाकत खान यांनी गेल्या अनेक वर्षांपासून जळगाव जामोद परिसरात पक्ष बांधणीसाठी घेतलेले परिश्रम आज फळाला आल्याचे चित्र दिसून येत आहे. सय्यद नफीस यांच्या विजयामुळे लियाकत खान यांची मेहनत यशस्वी ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. भाजपाच्या उमेदवाराचा पराभव करत समाजवादी पार्टीने नगर परिषदेत सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा केला आहे. हा निकाल केवळ एका जागेपुरता मर्यादित नसून शहराच्या एकूण राजकीय समीकरणांवर प्रभाव टाकणारा मानला जात आहे. समाजवादी पार्टीने सर्व समाज घटकांना सोबत घेत निवडणूक लढवली आणि त्याचा सकारात्मक परिणाम मतपेट्यातून स्पष्टपणे दिसून आला. विजय जाहीर होताच जळगाव जामोद शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. विविध समाजातील नागरिकांनी एकमेकांना शुभेच्छा देत आनंद साजरा केला. शहरातील चौकाचौकात चर्चांचा विषय एकच होता, तो म्हणजे समाजवादी पार्टीचा ऐतिहासिक विजय. अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी जल्लोष करत फटाके फोडले आणि विजयाचा आनंद व्यक्त केला. विजयाबद्दल आभार आणि भावी वाटचालीचा निर्धार. या ऐतिहासिक विजयाच्या प्रसंगी समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव लियाकत खान आणि नगर परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य सय्यद नफीस यांनी संयुक्तपणे प्रतिक्रिया व्यक्त केली. समाजवादी पार्टीच्या वतीने त्यांनी जळगाव जामोदच्या सर्व मतदारांचे मनापासून आभार मानले. जनतेने दाखवलेला विश्वास आणि प्रेम हेच पुढील काळात विकासासाठी प्रेरणा देईल, असे त्यांनी सांगितले. सय्यद नफीस यांनी बोलताना म्हटले की हा विजय केवळ त्यांचा वैयक्तिक नसून संपूर्ण शहरातील नागरिकांचा आहे. सर्व समाज घटकांनी एकत्र येत समाजवादी विचारसरणीवर विश्वास ठेवला, त्यामुळेच हा निकाल शक्य झाला. नगर परिषदेत पारदर्शक कारभार, सर्वसमावेशक विकास आणि नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. यावेळी समाजवादी पार्टीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात सय्यद कमर, शेख साबिर, शेख कलीम, पत्रकार राजेंद्र ससाने यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. सर्वांनीच या विजयाचे स्वागत करत पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. एकूणच जळगाव जामोद नगर परिषद निवडणूक 2025 मध्ये समाजवादी पार्टीचा हा विजय केवळ निवडणुकीपुरता मर्यादित नसून तो शहराच्या राजकीय इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. येणाऱ्या काळात समाजवादी पार्टीच्या नेतृत्वाखाली जळगाव जामोदचा विकास कोणत्या दिशेने होतो याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती. जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित. आम्ही नेहमीच तुमच्या सोबत. सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट.